पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो आरजे। हा बोल तुझे। लवकर घरला ये, पिऊने सगळं सांगितलंय काकाला, लय मोठा गोळ झालाय। काय? हा आरजे काका काहीच बोलाना झालाय, ये लवकर। साहेब काय झालं? कदमांना कळलंय सगळं, मी आलो। अर्जुन द्या फाई शिर्केना ना बरोबर कळलं माझ्याकडनं कसं काम काढून घ्यायचं। होय कारण त्यांना माहिती आहे ना। काय रे आरजे, अरे एवढा काय घाबरलाय? भूत पाहिलं काय? नाही आत्ताच काका तुझ्या विषयी सांगत होता आम्हाला। अर्जा ए या बस 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 बघू इथं बस। अर्जुन काय झालंय तुला, एवढा घाम आलाय? अर्जा सगळं ठीक आहे ना? हा पळत आलास का तू? नाही पळत आला का गाडीवर आला काय माहित नाही, टेन्शन मध्ये आला एवढं नक्की। अरे अरे हळू 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 हळू। अर्जा अरे कोण काय बोललं का तुला? अरे बायकोनी ऑर्डर सोडली असल, आत्ताच्या आत्ता ताबडतोब घरी ये म्हणून आला असेल पळत। काही म्हणपणा, तुझ्याकडे लय भारी टॅलेंट आहे, काही झालं तरी आपटीवरच येतेस तू। अर्जुन हा ग आपला चिंचुके आहे ना, त्याचं माझं बोलणं चाललं होतं फिटनेस बद्दल। तर चिंचुकेला म्हणलं मी फिट आहे एकदम, म्हणून एवढ्या घाई चालस तू? हो मी त्याला म्हणलं 10 मिनिटात घरी पोहोचतो का नाही बघ। अर खरंच हेच कारण आहे ना का अजून दुसरं काय? का घरात काही येडं वाकडं घडलं असं कुणी सांगितलं तुला म्हणून आला? हा येताना तसंच वाटलं, घराला आग लागल्यासारखंच पळत आला होता। नाही नाही असं काय नाही, खरंच सांगतोय मी, पैज लागली होती चिंचुके बरोबर। पण भाऊजी अहो हे सगळे आरूचे खेळ आहेत, शर्यत बिर्यत। अर्जुन आता बाबा होणार आहेस तू, ते पोरांचे खेळ काय खेळतोयस? अरे दादा असंच अधून मधून बघितलं पाहिजे ना आपण किती फिट आहे का नाही? अच्छा पण अर्जा मला काय पटना बघ, नाही जरा एवढ्यात काहीतरी डोक्यात चाललंय बरं का तुझ्या, नाही का? हे बघ सगळेजण आहेत म्हणून हे कारण सांगतोय तू, पण अर्जा तुझ्या मनात काय असेल तर बोल बिंदास। नाही नाही भाऊजी, मला 100% विश्वास आहे त्याने खरंच असं केलं असेल। हा घेतलीच लगे बाजू। वहिनी तुम्हीच बोलून बघा, तुम्हाला सया करण्यातनं फुरसत मिळाली तर। जेवण झाली सगळ्यांची? जेवलात का? सगळी कुठं, आपण अजून थांबले तुमच्यासाठी। नाहीतर काय, आणि तू शर्यत करत बसलास, जा आवरून घे। भूक लागली का नाही तुला? हा भूक लागली असेल, एवढा पळत आलाय म्हटल्यावर। सुजा तुला आज माझी लईच काळजी वाटते रे। हा घे वाढायला, मी आलो सावरून। सुजा आहे ना मुद्दाम त्रास द्यायला लागलाय आता घरात पण, अशी मुद्दाम विषय काढला त्यांनी, उकरून काढले, याचा बंदोबस्तच केला पाहिजे एकदा। अर्जुन तू एकटाच बोलतोयस? तू खरंच कोणाच्या तरी बोलतोयस? नाही असं नाही काय, बस बस बस
ऐक ना आपे, जेवायला नको थांबत जाऊ ना, जेवून घेत जा. अर्जुन काहीतरीच काय, मी एकटी अजिबात नाही बसणार आहे जेवायला. एकटी नाही, सगळ्यांबरोबर बसायचं, एकत्र जेवायचं सगळेजण. वा, इथं आमचे मिस्टर जेवले नाही, मी जेवायचंय वे? अजिबात नाही. कसं दिसतं ते सगळ्यांसमोर? अगं मी खरं म्हणतो, चेष्टा. तू चेष्टा करते का माझी? अर्जुन बघ, किती उशीर झाला ना तरी आपण एकत्र जेवायचं. अरे आपण एकत्र जेवायला बसतो, मग आपण गप्पा मारतो, एकमेकांशी बोलतो, माझं तिने पोट भरतं. अरे हा, लई टाकवायचंय. हे बघ, शपथ आप्पे, कसलं भारी आहे. कधी केलं तू हे? मी आजच तयार केलं. त्यांच्या नावाची पाठी लावायची होती मला, आणि मग येता येता त्यांना देऊन आले. एक नंबर आप्पे. अगं माझं आयुष्यभराचं स्वप्न होतं की त्या शेतावर कदमांचं नाव लागलं पाहिजे, आणि आज ते पूर्ण झालंय. आणि ते तुझ्या हाताने पूर्ण झाले ना, ह्यापेक्षा भारी गोष्टच नाही माझ्यासाठी दुसरी कुठली. मला माहिती होतं तुला 100% आवडणार आहे. अर्जुन बाबांना पण लय भारी वाटलं रे. अर्जुन, तुला काय होत आहे आज? भारी वाटतंय का आप्पे? अजून काय बोलू? कदमांनी लय केलंय ग. माझ्या बापाने माझ्यासाठी काय काय केलंय, कसं मोजू तेच कळना मला. नाही करत, आपण दोघे नाही या बाबतीतले लकी. अरे कसले भारी वडील मिळाले दोघांनाही. बापा बापू दोघही भारी तेच ना, वडील कमी मित्रच जास्त आहेत आपले. हा नाही नाही, खरंय बर का. आणि दोघही तसेच आहेत. ए अर्जुन, तुला कसं बापायला आवडेल रे? मला अगं आप्पे, तुला सांगू का, कदमांनी बापूंनी आपल्यासाठी जे काही केले ना, त्याच्यात 10% जरी करता आलं ना, तरी मी पाठ तोपतील स्वतःची पाठ. नाही पण मला खात्री आहे की तू करशील तसं. आप्पे, मी आपल्या पोरांना ना अजिबात काही कमी पडून देणार नाही. त्यांनी मागायचं, मी आणून द्यायचं. तुम्हाला ना बाबा आम्हाला हे पाहिजे, त्यांनी बोलायचा अवकाश आप्पे फक्त लगेच हजर करणार मी. त्याला भारीतल्या शाळेत घालणार, ती पिवळी गाडी ती न्यायला पॉ 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 करत आपण जाऊन त्याला लगेच गाडीत बसवायचं, लगेच घरी आणायचं, सगळं भारी करणार. आप्पे तुझं म्हणला ना मला, बाबा मला चंद्राव जायचंय, कारजे त्याला चंद्राव बी घेऊन जाणार. बापरे अर्जुन, एवढं नाही पण करत. अर्जुन तू, मी, बाबा, बापू, आई, रुपाली वहिनी सोबत सगळेच आणि सगळे त्याच्या आजूबाजूला असतील तेव्हा त्याला कसली कमी पडणार आहे? म्हणजे बघ की, आपलं पोरगं कुठल्याही शाळेत गेलं तरी घरी आल्यानंतर सोबतील सर त्याचा अभ्यास घेणार आहे नक्की. बाबा बापू त्याला शाळेत सोडायला जातील, आणायला जातील. कसलं भारी. एवढी सगळी प्रेम करणारी, जीव लावणारी माणसं त्याच्या आजूबाजूला असल्यानंतर कसली कमी पडणार आहे त्याला? शक्यच नाही. हा पे, पण आजच्या जगामध्ये प्रेम जरी असलं ना तरी पैसा पण पाहिजे. पैशाची ताकद दुसरं कोण नाही घेऊ शकत. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? मला हे म्हणायचंय आप्पे की आजच्या जगात फक्त प्रेमाने नाही बघत, तर पैसा पण लागतो. मला माझ्या पोरांना ना मोठी स्वप्न बघायला शिकवायचं आणि ती पूर्ण करायला शिकवायचं. आणि त्यासाठी त्यांना ना प्रेम, जिव्हाळा, पैसा त्यातलं काहीच कमी नाही पडलं पाहिजे. बघ ना आप्पे, फक्त परिस्थिती नसल्यामुळं तुला किती कष्ट करायला लागले इथपर्यंत पोहोचायला, किंवा कदमांना ही जमीन नावावर करण्यासाठी जो काही वेळ लागला ना, ह्यातलं काय नाही झालं पाहिजे आपल्या पोरांबरोबर. अर्जुन, पैसा एवढा महत्वाचा आहे तुझ्यासाठी? कारण आहेच तसं, पैशासाठीच चालले ना सगळे. तुझ्यासारखी 4-2 लोक आपत जर सोडली ना, तर बाकी अख्खी दुनिया पैशाच्या मागे लागली. आणि बरोबरच आहे म्हणा, आजकाल जगात एक गोष्ट अशी नाही एक जी पैशाने विकत घेता येत नाही. हा, पण प्रेम, विश्वास, जिव्हाळा, नाती हे कसं घ्यायचं पैशानी? प्रेम, विश्वास, जिव्हाळा, नाती या सगळ्यांना आपण फक्त जगतो आप्पे. पण हेच प्रेम, विश्वास, जिव्हाळा, नाते टिकवण्यासाठी ना पैशांची गरज भासते, आणि तरच माणूस सुखाने जगतो.
मी बी तेवढंच करेन. काय काय काही नाही. काय रुपाली, खाऊ ना आम्ही? नाही तुमच्या मॅडम आल्या नाहीत ना अजून? थांब की मावशी 2 मिनिट. हा, येतीलच मॅडम, मग करू नाश्ता आपण. ए आत्या, थांब की, येतीलच मॅडम. तुमचं काय चाललंय सकाळी सकाळी या ठिकाणी? रिस्पेक्ट. अरे दादा, रिस्पेक्ट देतो आम्ही मॅडमला. आले 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 कलेक्टर मॅडम आल्या. अहो तुमचीच वाट बघत होतो. या, तुमच्यासाठीच थांबलो होतो आम्ही. हो भाऊजी, तुम्ही माझ्यासाठी कशाला थांबलात नाश्ता करायचं? तुम्ही खाऊन घ्या की. असं कसं? आता तुमचा आदेशावर चालतंय ना सगळं. अब्बे, त्या मुद्दाम करतायत, तू काय लक्ष देऊ नकोस. होय मॅडम, ऐका, तुमच्या मैत्रिणीचं ऐका. जाऊ दे अपर्णा, ते तुझं काम कसं सुरू आहे? 1 नंबर. लई दरार आहे कलेक्टर मॅडमचा. त्यात आता सासऱ्यांनी जमीन घेतलीये. आता तर विषयच नको. हा, कशी घेतली ते राहू द्या. भाऊजी, कशी घेतली राहू दे म्हणजे? अप्पे, मी तुला म्हंटल ना, तू लक्ष नको देऊस. काय ग बाया, सत्कार घरात नसताना नावावर करून घेतली जमीन. अप्पे, तू आणि त्या अर्जानी बराबर येळ साधली बघ. मावशी 1 मिनिट, आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं. अप्पे, हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार. अप्पे, हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार. ए, कुणाला बोलती का तू? तुला बोलतीये मी. आई अगं, अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? आई अगं, काय झालं? अरे थोरला पोरगा आहेस ना तू? आ? अरे बाप गायब आहे तुझा. 1 महिना होईल आता. आणि तू आमदार झालाय सर्व. अरे तू आमदार व्हावा म्हणून त्यांनी काय काय केलं, जीवाचं रान केलं होतं. अरे तुम्हाला कशातच काही पडलेलं नाही. अरे कसं निवांत खात पीत बसलाय, घशाखाली घास उतरतो तरी कसा तुमच्या? अगं आई, बोलू नको एक शब्द पण. काय उपयोग आहे रे तुमचा? आई तुम्ही शांत व्हा ना. बोलल्यात मध्ये लगेच कलेक्टर मॅडम. अगं रुक्मिणे, हिला तर लय बरं वाटत असेल बघ, सरकार नाही तर. नाही म्हणे, यांना कुणाचे काहीच पडलेलं नाही. स्वतःच्याच याच्यात आहेत सगळे जण. आई तुम्ही शांत व्हा. इथं बसा बरं. आई इथं बसा, खाली बसा. आई शांत व्हा. हे बघा, मी तुम्हाला काय दाखवते. आई हे बघा, सरकारांचा फोटो. मी सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांचा तपास करायला लावलाय. अहो फक्त साताऱ्यात नाही, साताऱ्याच्या बाहेरही त्यांचा तपास करतायत. सगळ्या महाराष्ट्रात त्यांचा शोध सुरू आहे. आई मी न चुकता त्यांची सगळी विचारपूस करते. आई आता सरकार परत येतील बघ. आई आम्हाला कळत नाहीये का, सरकार घरी नाही यायचा सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होतोय. आई पण तुम्ही असं खचून नका ना हो जाऊ. नाही बाई, आता लई खचले मी. आई मी तुम्हाला तेच म्हणते, असं धीर नका सोडू तुम्ही.
अगं आई ऐक तरी. अगं आम्ही आहे ना इथं, कशाला काळजी करते तू? नुसतं आम्ही आहे एवढंच बोलत बसा तुम्ही. मला सांग कुठं कुठं जाऊन शोधलं रे तू? अरे एखादा पोरगा बाप नाही म्हणल्यावर त्यांना शोधल्याशिवाय घरी आला नसता. कसली पोर आहे तुम्ही? अरे त्यांनी काय नाही केलं तुमच्यासाठी? काय नाही केलं सांग की. तुम्ही शांत व्हा. जरा तरी जात ठेवा त्याची. हे बघा, मी तुम्हाला शब्द देते, मी सरकारांना शोधेन. काही झालं ना तरी मी सरकारांना शोधेन. तुम्ही नका काळजी करू. मॅडम, हा शिर्के, पुढचं लाय ना. ह्या सह्या थोड्याशा. शिर्के, सरकारांचा म्हणजे हंबीराव कदमांचा तपास कुठवर आला? सर्व पोलीस स्टेशनला आपण तक्रार दिलेली आहे आणि सर्व हॉस्पिटलना आपण कळवलेलं आहे. काळजी करू नका मॅडम, फक्त प्रोटोकॉल म्हणून आपण कळवले. सगळे ठीक होईल. शिर्के, लवकरात लवकर हाती काहीतरी माहिती लागली पाहिजे. हे बघा, घरची परिस्थिती दिवसेंदिवस अवघड होत चालली. होईल मॅडम, सगळं ठीक होईल, काळजी करू नका. तुम्ही काय म्हणत होतात? मॅडम, या फाईलवरती थोड्या सह्या पाहिजे होत्या. द्या. तुम्ही सगळं चेक केलंय ना? हो मॅडम. लय बघितले तुझ्यासारखी लोक, सगळी एका माळीची मणी, जे ते येड पांघरून पेडगावला जातंय. अगं सही करून आमच्या पोराबांचं आयुष्य बर्बाद केलंस आणि आता इथून नाटकं करतेस व्हय? मॅडम, यासाठी झाली होते कलेक्टर, हा? आमच्या संसाराची राखणावळ करायला. काय झालं मॅडम? शिर्के, तुम्ही थांबा बाहेर, मी सही करून देते. आमची घरं पाडली ना, तुम्हाला कधी कधी सुख लागणार नाही. शाप आहे आमचा तुम्हाला. कलेक्टर, तुझं घर पण असंच उद्ध्वस्त होईल. माझा श्राप आहे तुला. तू पण रस्त्यावर येशील. माझा तळतळाट लागल तुला. मॅडम, हो कलेक्टर मॅडम, काय करायचं आम्ही आता? काय करायचं? आमच्या लेकरा बाळांना घेऊन कुठे जायचं? हो मॅडम, पोरं बाळ रस्त्यावर आली ती. काय करू सांगा की. तुम्ही म्हणला होता कलेक्टर झाला लोकांसाठी काम करेल. हीच का तुमची लोकांसाठीची कामं? आता काय करायचं आम्ही? सांगा ना, आता काय करायचं? आता काय करू? तुमच्या घरात राहायला येऊ का? सांगा की काय करू? अरे अपर्णा माने, अपर्णा माने, अपर्णा माने, अपर्णा माने, अपर्णा माने. मॅडम, या फाईलवर पण सही राहिल्या. शिर्के, मी फाईलवर सही करून ठेवते, त्यांना जायला सांगा. ठीक आहे, थोडंसं या 2 फाईली अर्जंट होत्या. शिर्के, ठीक आहे मॅडम.